काकू खोटा बास झाला. सांग मला काय खरं बोल ना. का गप्प आहेस तू? प्लीज काकू बोल. सांग मला काय खरं बोल. बोल ना. श्रावणी हे बघ, या सगळ्यात ना तुझी चूक आहे. तू काय करत होती? तुला नंदाक्काच्या नादाला लागायची. मुळात ना तुला साध्या शुभूवर प्रेम करायची गरजच काय होती? ते झालं नसतं ना, तू प्रेमात पडली नसतीस तर हे सगळं झालंच नसतं. काका अरे काय बोलतोयस तू हे? आणि नंदाक्काच्या नादाला लागायची गरज नव्हती म्हणजे या सगळ्यात त्या आत्याचा हात आहे ना? आणि हे सगळं तुला आधीपासून माहिती होतं? काका तर तू तरी सांग प्लीज. मला सांगा ना काय सत्य ते. हे बघा तुम्हा दोघांनाही पिहूची शपथ आहे. मला खरं खरं सांगा काय झालंय ते. श्रावणी तुला सांगितलं ना, आम्हाला काही विचारू नकोस. जे काय माहिती होतं ते तुला सगळं सांगितलंय. तू आता तू जा. काकू खरात एवढा सगळा गोंधळ चाललाय, मला पिहू कुठेच दिसली नाही. काय कुठे पिहू? पिहूचा विचार तू नको करूस. आम्ही दोघे आहोत तिची काळजी घ्यायला. तू इथून जा. अगं पण काकू तू निघ इथून. अगं काकू श्रावणी तू जा. अगं ऐक तरी. पिहूचं नाव घेतल्यावर एवढे का घाबरले दोघं? पिहू कुठे आहे सांगायला काचरत होते ते. म्हणजे या सगळ्याशी नक्की काहीतरी पिहूचा संबंध असणार. पण त्या बिचारीचा काय संबंध आहे सगळ्याशी? कोण सांगेल आता मला? कसं कळेल मला खरं काय ते? अगं शुभंकरची होणारी बायको खुद्द विश्वंभर राजे शिर्केंची पोरगी इथं आमच्या गरीबाच्या घरला. काय रस्ता बिस्ता चुकला का काय? झालं ही तुझी फालतू बडबड ऐकायला माझ्याकडे अजिबात वेळ नाही. मी आता तुला जे विचारते त्याचं खरं खरं उत्तर द्यायचं. काय गो? आमच्या घरातनं देवीचा हार चोरीला झाला आणि पिहू यांचा काय संबंध आहे? सांग पिहू कुठे आहे? अगं मला काय माहित? मला कशाला विचारायला लागलेस? माझा काय संबंध? ही फालतू नाटकं माझ्या समोर करायची नाही का? तू आत्याची चेली आहेस, एक नंबरची चमची आहेस, हे चांगलंच माहितीये मला. आत्याने आणि विक्रम घाडगे पाटलाने मिळूनच शुभूच्या वडिलांना फसवण्यासाठी हा कट रचला हे मला चांगलंच माहितीये. आणि ह्या सगळ्याबद्दल तुला काहीच माहित नाही असं होऊच शकत नाही स्वीटी. त्यामुळे आता गपगुमान सांग कुठे पिहू? तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? मला सांग पिहू कुठे? बंद पडायचं. माझ्या घरात ते आरोप नाही करायचे माझ्यावर. मला सांग श्रावणी, हार कुठून चोरी झाला? तुझ्या घरनं. चोरला कोणी? शुभूच्या बापानं. मग इथं माझ्या घरात येऊन मला कशाला प्रश्न विचारायला लागलेस? हा तुझा थोबडा घ्यायचा आणि इथून चालतं पडायचं काय? चल निघ. मला प्रश्न विचारायचे नाही. निघ. आता जातीस का नाही? आता जातीये पण लक्षात ठेवी आली मोठी मला शिकवणारी. कोणी चोरला असेल तो हार? आणि एवढा मोठा चोरी चाळ अण्णांवर कसं काय आला? पिहूचं नाव घेतल्यावर काका काकू पण का खोटं बोलतायत? त्या बिचाऱ्या लहान पिहूचा काय संबंध आहे सगळ्याशी? श्रावणी रुद्र सर तुम्ही. श्रावणी मला तुमच्याशी 2 मिनिटं महत्त्वाचं बोलायचं आहे. सॉरी ॲक्च्युली ना माझ्या डोक्यात 100 विचार सुरू आहेत आता. आणि हो ते जे काही सगळं झालं ना ते एक मिसअंडरस्टँडिंग होतं. मिसअंडरस्टँडिंग? श्रावणी तुम्ही विसरताय का?
हॉस्पिटलमध्ये तुम्ही स्वतः माझा हात हातात घेऊन मला आय लव्ह यू म्हणलं आणि फक्त म्हणून मी तुमच्या बाबांकडे तुमचा हात मागितला ना. तेच हे सगळंच एक मिसअंडरस्टँडिंग आहे. हे बघा, त्या दिवशी ना मला वाटलं तिकडे शुभू आहे. मी तुम्हाला शुभू समजले आणि म्हणून आय लव्ह यू म्हणाले. त्यामुळे तुमचा सगळा गैरसमज झालाय. मी खरंच सांगते, माझं फक्त आणि फक्त शुभूवरच प्रेम. इट्स ओके, काहीच हरकत नाही. मला तुमच्या भावनांचा आणि तुमच्या मतांचा खूप आदर आहे. सॉरी, मला तुम्हाला हर्ट करायचं नव्हतं आणि थँक्यू मला समजून घेतल्याबद्दल. आपण मित्र राहू शकतो का? हो, नक्कीच. मी येते. त्या दिवशी ना मला वाटलं तिकडे शुभू आहे. मी तुम्हाला शुभू समजले आणि म्हणून आय लव्ह यू म्हणाले. माझं फक्त आणि फक्त शुभूवरच प्रेम. आणि फक्त शुभूवरच प्रेम. आणि फक्त शुभूवरच प्रेम. आपण मित्र राहू शकतो का? श्रावणी, तुझं फक्त त्या शुभंकरवर प्रेम आहे? अरे त्याची लायकी आहे का, ज्यांनी तुझ्या माग मॅडम मॅडम करत फिरून फक्त सेवा करावी? त्याला तू प्रेम दिलंस? तो प्रेमी तर मी कोण आहे? सांग ना, कोण आहे मी? मी फक्त एक चांगला मित्र. हं? चांगला मित्र लाट. श्रावणी, तुझ्यासारख्या सुंदर मुलीचा फक्त चांगला मित्र बनण्यासाठी जन्माला नाही आला हा रुद्रप्रताप. श्रावणी, तू ना फक्त आणि फक्त माझी आणि माझीच राहणार.